रणजित बाबू देशमुख ग्राम विकास पुरस्कार या पुरस्कारांच्या आयोजन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे, आजचे सत्कार मूर्ती आणि या राज्यातले कणखर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माननीय श्री रणजित बाबू देशमुख, श्रीमती रूपाताई देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख, श्री अनिल बाबू देशमुख, अशोकरावजी धोटे, सुनीताताई गावंडे, संध्याताई गोतमारे, CO झडपी विनायक महामुनी, या ठिकाणी उपस्थित समोर बसलेले सर्व मान्यवर, संपूर्ण देशमुख कुटुंब आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण सगळे लोक माननीय रणजित बाबूंच्या 80व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो. सत्कार करणं हाच रणजित बाबूंचा सत्कार ठरेल आणि म्हणून 9 वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, ग्रामपंचायती आहेत, शाळा आहे, आपले त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, अशा विविध लोकांचा आणि संस्थांचा सत्कार या ठिकाणी झाला. आणि त्यात उमरी भरतापूर या ग्रामपंचायतीने लोकसहभागाचा आदर्श प्रस्थापित केला. हिसापूर गावाने सांडपाणी घनकचऱ्यात काम केलं, ओल्या कचऱ्याचं रूपांतर खतांमध्ये केलं. तरोडी गावामध्ये त्या ठिकाणी आरतीताईंच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल, सौर ऊर्जा असेल, जलसंधारण याचं अतिशय चांगलं काम झालं. विरली गावामध्ये त्या ठिकाणी एकही गुन्हा 3 वर्षात घडला नाही, त्यामुळे एक सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आष्टीकला गावाने महिला बचत गटाचं उत्तम काम केलं आणि लखपती दीदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्यांना लखपती दीदीमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे या गावामध्ये झालं. धानला असेल किंवा इतर सगळी जी गावं असतील ज्यांनी अतिशय आदर्श काम या ठिकाणी केलं